ऐसा क्या हो गया की हे घोडे डायरेक्ट पन्न्यास खायला लागले. परच्या उन्हीत पुट्ट पुरं काय पडलं, एवढे ऊन त्याच्यात हे पतंग उडू राहिलं. मी पण भिडलो पतंग उडाले. आपल्या अंदरचं पण लहान लेकरू बाहेर आला, पण मला असं माहित नव्हतं की देव हे त्याच्या चरम सीमावर होते. एवढी ऊन की त्याच्यात आपण डोंबलं पडत होतो. मी आतलं डोंबलं पडल्यापेक्षा खाली येऊन पाहतोच तर सगळे लोक वावरातून घरी येऊन राहिले. गडी घरी आला आणि त्याच्यात हा काय म्हणे, मले पाय म्हणे तुला लहानपणचा फोटो, तू याच्यात म्हणे एवढा बारका दिसून राहिला की लय लहान, तू म्हणे या ढोरेसारखा खाऊ एवढा जाडा झाला म्हणे की काय विचारतं, निरा खातच खात राहते म्हणे. मी सगळं एका इकडे म्हटलं या उन्हीच्या पाय घोडे भ्रष्ट झाले, डायरेक्ट हे पन्न्यास खायला लागले, माणसे कुपईनं पळू लागले आणि आपण घरी आलो. खरं सांगू काय तुम्हाला, माझ्याने हे पाहिल्याच नाही गेलं. तितक्या त्या बगळीची शेप बदलली. पहिला बगळा गेला, दुसरा बगळा आला. बगळच सारखा आपण म्हटलं पांढरवासाठी हे पावडर घेतलं. मग मी पाणी टाकलं याच्यात. मग मला माहित पडलं की हे पावडर नाही, हे तर दुसरंच काही हो. एक चमचा पेलो, काही नाही वाटलं, पण पुला गिल्लास पेलो ना तेव्हा चांदण्या दिसू लागल्या. मी म्हटलं पार बा या उन्हीच्यानं मी तर बस्टिंग झालो. तसं नाही, या पावडरचा हा असर होता. तेवढ्याच आपली एनर्जी लय वाढली. मग मला असं माहित पडलं की हे पावडर फक्त गोरच नाही करत, आपल्या अंदर एनर्जी पण आणते. आणि या पावडरचं नाव तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ लयच आवडला असेल माझ्या तर फॉलो करून घ्या मला.